प्रश्न इतके गंभीर आहेत या लोककलावंतांचे, कोण लक्ष देत आहे? मित्र, मी थांबतोय, खूप बोलावं लागतंय. म्हणजे रंजनाच्या ज्या कला आहेत त्या नुसत्या रंजनाच्या कला नाहीत. रंजन तुमचं होत असेल, अभ्यासकांना अभ्यास करायला, रंजना या कलांचा अभ्यास करायला खूप गंमत वाटत असेल, PhD सारखी पदवी मिळत असेल अभ्यासकांना, प्रोफेसर होता आला येत असेल अभ्यासकांना, पण कलावंत आहे तिथेच राहतो. राजाराम भाऊ कदमांना संगीत अकादमीचा पुरस्कार मिळाला. सोलापूरमध्ये त्याचा सत्कार शासनाच्या वतीनं झाला. सोलापूरच्या रंगमंदिरामध्ये मी त्या कार्यक्रमाला होतो. शासनाच्या वतीनं त्याच्या अंगावरती शाल घातली गेली आणि काही दिलं असेल मानधन वगैरे. त्या रंगमंदिरापासून त्याला सोलापूरच्या ST स्टँडवरती सोडलं. मला जायचं होतं, स्टँडवर आलो. थोड्या वेळापूर्वी शासनाच्या वतीनं अंगावरती घातलेली जी शाल होती ना, ती शाल राजाराम भाऊ कदमाने त्या ST स्टँडवरती अंथरली आणि त्याच्यावरती झोपला, कारण त्याला सकाळशिवाय गाडी नव्हती. शासनाची सुद्धा लोककलावंतांकडे पाहण्याची ही दृष्टी आहे. म्हणून सगळ्या पातळ्यांवरती ह्या लोककलावंताकडे कसं बघायचं, काय करायचं, रंजन करणाऱ्या लोककलांचा अभ्यास करत असताना हे जे समाजशास्त्र आहे, हे जे अर्थकारण आहे, हे जे मानववंशशास्त्रीय जे काही आहे त्यातलं पाठीमागचं, कशासाठी हे लोक प्रोत्साहन देत असतात, स्वतःची सोय कशी करून घेत असतात, आणि हे सगळे सत्ताधारी इथून तिथून सगळे, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, मंदिरात असणारे ते पुजारी असतील, पुरोहित असतील, किंवा गावातले धनदांडगे सावकार असतील, हे सगळे लोक शोषण करीत असतात. या लोककलावंतांचं शोषणाची ही परंपरा आहे. शोषण सहन करीत तुम्ही आमचं मनोरंजन करा, असं जर तुम्ही सांगत असाल तर ते यापुढे चालणार नाही. धन्यवाद.